नमस्कार. आपलं डिजिटल जग जेवढं संधींनी भरलेलं आहे तितकंच ते धोक्यांनी सुद्धा. तर आज आपण ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांची प्लेबुक उलगडणार आहोत आणि त्यांच्या प्रत्येक चालीला मात देणारी एक काउंटर मूव्ह म्हणजेच प्रतिखेळी शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हो ना. कधी लॉटरी जिंकल्याचा मेसेज, तर कधी एखाद्या वस्तूवर इतकी अविश्वसनीय सूट, असं काहीतरी आपल्या सगळ्यांच्याच अनुभवाला कधी ना कधी आलं असेल, बरोबर? खरं तर हीच त्यांच्या कार्यपद्धतीची म्हणजे त्यांच्या प्लेबुकची पहिली पायरी असते. चला आज आपण त्यांची ही संपूर्ण प्लेबुकच उघडून पाहूया आणि त्यांच्या सगळ्या युक्त्या समजावून घेऊया. आणि हे सगळं आपण युनियन बँक ऑफ इंडियाच्या जनजागृती मोहिमेच्या आधारे समजून घेणार आहोत. म्हणजे आपण आपले स्वतःचे सायबर सुरक्षा हिरो बनू शकतो. ओके, तर मग आपण थेट मुद्द्यावर येऊया. आपला पहिला अध्याय आहे बनावट पेमेंटची युक्ती. यामध्ये पेमेंट प्रक्रियेत गडबड करून फसवणूक कशी केली जाते हे आपण बघणार आहोत. यातला पहिला आणि सगळ्यात जास्त कॉमन प्रकार म्हणजे UPI स्कॅम. याबद्दल तर आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. तर त्यांची खेळी नक्की असते तरी काय? ते एकदम आकर्षक ऑफर्स देऊन बनावट वेबसाईट्स किंवा मेसेजेस पाठवतात. मग एक QR कोड किंवा कलेक्ट रिक्वेस्ट लिंक येते. आणि खरी मेक इथेच आहे. पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायला सांगितलं जातं. पण होतं नेमकं उलटं आणि खात्यातून पैसे जातात. मग आता यावर आपली प्रतिखेळी काय असायला हवी? म्हणजे बचावाचे उपाय काय आहेत? तर नेहमी पैसे पाठवणाऱ्याची ओळख तपासा. अनोळखी लिंक्स उघडू नका. आपला UPI पिन नियमितपणे बदलत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोजच्या व्यवहारांसाठी एक लिमिट सेट करून ठेवा. आता ही स्लाइड नीट बघा. हा तर आहे UPIचा जणू काही सुवर्ण नियमच. हे अगदी लक्षात ठेवा. UPI पिन फक्त आणि फक्त पैसे पाठवण्यासाठी लागतो. पैसे मिळवण्यासाठी त्याची कधीही गरज नसते. चला आता त्यांच्या प्लेबुकमधला पुढचा डाव बघूया. ऑनलाईन भाडे घोटाळा. हा प्रकार खूप हुशारीने केला जातो. हे काम कसं करतं? तर बघा, एक स्कॅमर जो स्वतःला लष्करी कर्मचारी असल्याचा भासवतो, तो भाड्याच्या जाहिरातीला लगेच उत्तर देतो. विश्वास बसावा म्हणून बनावट ओळखपत्र आणि कुटुंबाचे फोटो पाठवतो. मालमत्ता न बघताच पैसे देतो असं सांगून घाई निर्माण करतो. आणि मग येतो तोच डाव. डिपॉझिटसाठी एक QR कोड पाठवला जातो. मालकाने तो स्कॅन करताच पैसे खात्यातून जातात. मग ह्यापासून बचाव कसा करायचा? सोप्पं आहे. भाडेकरूंना मालमत्ता प्रत्यक्ष बघायलाच बोलवा. ओळखपत्र काळजीपूर्वक तपासा. आणि हे वाक्य पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. QR कोड स्कॅन करणं म्हणजे पैसे देणं, पैसे घेणं नाही. आणि जर फसवणूक झालीच तर रिफंडसाठी त्यांनी पाठवलेला दुसरा कोड चुकूनही स्कॅन करू नका. तो तर एक डबल ट्रॅप असतो. ओके, तर आता पुढच्या अध्यायाकडे वळूया. तोतियागिरीचा खेळ. ह्यामध्ये फसवणूक करणारे दुसरीच व्यक्ती असल्याचं भासवतात. चला आधी बघूया ग्राहक सेवा घोटाळा. अनेक जण तणावात असताना किंवा घाईत असताना ह्याला बळी पडतात. यांची खेळी खरंच खूप धूर्त असते. स्कॅमर्स इंटरनेटवर बनावट कस्टमर केअर नंबर पसरवतात. ज्या व्यक्तीला मदतीची गरज असते ती हा नंबर शोधून फोन करते. मग तो बनावट एजंट एक छोटंसं सर्व्हिस चार्ज भरण्याच्या नावाखाली एखादं ॲप डाउनलोड करायला लावतो किंवा QR कोड स्कॅन करायला सांगतो. आणि झालं, स्कॅमरच्या हाती सगळी माहिती लागते. यावरचा उपाय म्हणजे योग्य ठिकाणाहून माहिती मिळवणं. नेहमी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, ॲप किंवा पासबुकवर दिलेलाच संपर्क क्रमांक वापरा. आणि आपला मोबाईल नंबर, अकाउंट नंबर, OTP किंवा पिन ही माहिती कधीही कोणासोबतही शेअर करू नका. कोणतीही बँक किंवा कंपनी ही माहिती फोनवर विचारत नाही. आणि आता आपण पाहणार असलेली शेवटची खेळी आहे ऑनलाईन नोकरीची फसवणूक. ही लोकांच्या आशा आणि गरजांचा गैरफायदा घेते. याची सुरुवात होते एका खूप आकर्षक नोकरीच्या ऑफरने, जी ईमेल किंवा व्हॉट्सॲपवर येते. सगळं खरं वाटावं म्हणून बनावट मुलाखती घेतल्या जातात. आणि मग येतो शेवटचा टप्पा. रजिस्ट्रेशन, ट्रेनिंग किंवा विजाच्या नावाखाली फी मागितली जाते. एकदा का पैसे दिले की स्कॅमर गायब. मग सुरक्षित कसं राहायचं? तर नोकरीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट्सवरूनच अर्ज करा. जर कुणी नोकरीसाठी पैसे मागत असेल तर तिथेच थांबायला हवं. कारण खऱ्या कंपन्या नोकरी देण्यासाठी पैसे घेत नाहीत. कमी मेहनती जास्त पगाराच्या ऑफर्सपासून दूर राहा आणि त्यांचा ईमेल ID नक्की तपासा. खऱ्या कंपन्यांचे स्वतःचे अधिकृत डोमेन असतात. तर आपण त्यांची प्लेबुक पाहिली. चला आता आपल्या सायबर सुरक्षा उपायांचा थोडक्यात एक आढावा घेऊया.
ही स्लाईड सर्व महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात सांगते. काय करायचं? ओळख तपासा, अधिकृत वेबसाईट वापरा, व्यवहारांवर मर्यादा ठेवा आणि प्रत्यक्ष भेट घ्या. काय नाही करायचं? पिन किंवा OTP शेअर करू नका, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, पैसे मिळवण्यासाठी QR कोड स्कॅन करू नका आणि नोकरीसाठी पैसे देऊ नका. हे नियम सोपे पण खूप महत्त्वाचे आहेत. पण एवढं करूनही जर एखादा घोटाळा लक्षात आला तर त्याची तक्रार करणं खूप महत्वाचं आहे. चला बघूया ते कसं करायचं. राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे 1930 म्हणजेच 1930. हा नंबर सेव्ह करून ठेवा. किंवा मग www.cybercrime.gov.in या अधिकृत सरकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रारसुद्धा दाखल करता येते. तक्रार केल्याने फक्त स्वतःलाच नाही तर इतरांनाही मदत होते. तर स्कॅमर्सची प्लेबुक आता आपल्यासमोर उघडी आहे. त्यांनी त्यांची खेळी खेळली, पण आता आपली प्रतिखेळी लिहिण्याची वेळ आहे. आता शक्ती आपल्या हातात आहे. सुरक्षित रहा आणि सतर्क रहा.